मेट्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे आय टी जॉब स्कॅमबद्दल डिस्कस करणार आहोत. आणि हा स्कॅम फक्त फ्रेशरसोबत नाही, एक्सपिरियन्ससोबत पण होतो ॲक्च्युली. तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर मी तुम्हाला सांगेल, आज पण आपण पाहिलं वर्ल्ड वाईड पुणे हे एक असं प्लेस ॲक्च्युली इंडियामध्ये की जे आय टी हब म्हणून ओळखलं जातं. मार्केटमध्ये आहेत बेंगलोर आहे, हैदराबाद, चेन्नई, राईट, मुंबई, पुणे. बट पुणे का म्हणतो मी? कारण पुणे ही एक ग्रोविंग सिटी ॲक्च्युली. आणि बहुतांशी ते काय होतं पुण्यामध्ये की डिफरंट स्टेटचे स्टुडंट्स पण येतात ॲक्च्युली. आणि आपले तर आहेच ॲक्च्युली रुरल एरियामधले जे महाराष्ट्र कॅन्डिडेट्स आपण बोलू शकतो. तर मराठीमध्ये व्हिडिओ मी यासाठी घेतो ॲक्च्युली, कारण मला जे आपले महाराष्ट्रामधले स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी मला प्रॉपर गायडन्स करायचं आहे की तुम्ही ह्या स्कॅमपासून स्वतःला कसं वाचू शकता. तर मीच आज आपण पाहतोय की रिसेंट ज्या काही न्यूज येतात आपल्याकडे, हिंजवडी आय टी पार्कमध्ये झालं असेल की 700 इंटर्न्सला वन डेमध्ये त्यांनी म्हणजे कंपनी बंद केली ॲक्च्युली. तर त्यांचं करिअर लगेच पूर्णपणे अंधारमय होतं, राईट. किंवा याच्या आधी पण पाहिलं होतं आपण, हिंजवडीमध्ये झाला होता स्कॅम एक 5 ते 6 मंथपूर्वी. तिथे पण एक 1000 स्टुडंट्सला कंपनीने फसवला. किंवा आपण पाहतोय तिकडे खर्डे आय टी पार्कमध्ये तिकडे पण सेम झालेलं ॲक्च्युली, राईट. येस. तर अशा डिफरंट लोकेशन्सला असे स्कॅमस्टर आहेत की जे तुम्हाला सांगतील की तुम्ही आमच्याकडे पैसे भरा, तुम्हाला डायरेक्ट जॉब असेल. तुम्हाला ते 2-3 महिने सॅलरी पण देतील. पण त्यानंतर स्वतः ते कंपनी बंद करून निघून जातात ॲक्च्युली. आणि मोस्टली जे असे स्कॅम्सटर आहेत ते कसे ओळखायचे? पहिली गोष्ट म्हणजे ते ऑफिस घेतात, ते रेंटवर असतात. कारण ते वन डेमध्ये ऑफिस बंद करून जाऊ शकतात ॲक्च्युली. आणि इम्पॉर्टंट, जे असे स्कॅमस्टर असतात ते तुमचा टेक्निकल इंटरव्ह्यू घेत नाही. ते डायरेक्ट सांगतात की बॅकडोर एंट्री आहे आणि तुम्हाला डायरेक्ट जॉब भेटणार आहे, सेकंड तुम्ही कामावर येऊ शकता ॲक्च्युली. किंवा तुम्ही वर्क फ्रॉम होम करू शकता. किंवा तुम्हाला लॅपटॉप द्यायचा आहे, तुम्हाला पैसे भरावे लागतील. तर हे तुम्हाला इथे समजायला पाहिजे की विदाऊट टेक्निकल इंटरव्ह्यू आय टीमध्ये जॉब भेटत नाही आहे. तर मी पूर्णपणे अपोज ॲक्च्युली. म्हणजे एक तुम्हाला गोष्ट सांगेल मी, से नो टू फॉर बॅकडोर एंट्रीज. मग तुम्हाला ऑलवेज नो म्हणायचं आहे. जर तुम्हाला कोणी बोललं की बॅकडोर एंट्री आम्ही देतोय आणि तुम्ही 4-5 लाख आमच्याकडे भरा किंवा 2-3 लाख तुम्ही भरा, तर मी सांगेल नो. कारण तुम्हाला जॉब जरी लागला, सपोज बॅकडोर एंट्री तुम्हाला दिली पण त्यांनी, पण जर तुम्ही काम नाही केलं तर काय होईल? तुमचं डे ऑफ होईल. त्यामुळे तुम्ही ऑलवेज तुमच्या मेहनतीच्या बेसवरती तुम्ही स्किल तुमचं ग्रो करा, प्रोडक्ट बनवा आणि त्यानंतर मग तुम्ही आय टीमध्ये एंट्री करा. तर एखादं जर बॅकडोर एंट्री असेल तर डायरेक्ट तुम्हाला नो म्हणायचं आहे. आणि बऱ्याच ठिकाणी आपण असं पण पाहतो ट्रेनिंग सेंटरवाले की 100% जॉब गॅरंटी सांगतात. तर मी याच्या आधी पण हा व्हिडिओ घेतलेला ॲक्च्युली की गॅरंटी नावाचा प्रकारच नाही मार्केटमध्ये ॲक्च्युली इन सॉफ्टवेअर इंडस्ट्री. कारण जर तुमच्याकडे कोडिंग असेल तर तुम्हाला जॉब असणार आहे. भले तुम्ही फ्रेशर असाल, जॉब मिळवायला तुम्हाला थोडा टाईम लागेल. दॅट डिपेंड्स ऑन दी कॉर्पोरेट्स, राईट. काय ओपनिंग जसं असलं अवेलेबल तसं तुम्ही पुढे मूव ऑन होणार ॲक्च्युली. पण असं गॅरंटी नावाचा प्रकार नाही. आणि बरेचसे ट्रेनिंग सेंटर मी पाहिलेत, कारण माझ्याकडे जेव्हा स्टुडंट्स येतात गायडन्ससाठी की बरेचसे कॉल मॅनेज केलेले असतात की कंपनी सांगतात ह्या स्टुडंटचे इंटरव्ह्यू घ्या आणि त्यांना फेल करा. तर तुमचे ते कॉल पण कमी होतात. आज जर आपण पाहिलं मार्केटमध्ये की कोणतंच ट्रेनिंग सेंटर तुम्हाला सेफ नाही डायरेक्टली जॉब द्यायला पूर्णपणे. तर माझं म्हणणं हे एकच आहे, जर तुम्ही फ्रेशर असाल तर तुम्ही तुमच्या स्किलवरती काम करा. आपल्या चॅनलवरती पण आपण फ्री यूट्यूबचे व्हिडिओ दिले ॲक्च्युली, तुम्ही फॉलो करा पूर्णपणे पाहत. जर तुम्हाला गायडन्स पाहिजे फ्रीमध्ये पण आपण गायडन्स करू, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर तुम्हाला पूर्ण फुल स्टॅक शिकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी अप्लाय करायचं आहे. बरेचसे कॅन्डिडेट्स असे आहेत ॲक्च्युली इंटरव्ह्यूची तयारी करत नाही, डायरेक्ट इंटरव्ह्यू द्यायला जातात. तर काही चीज होणार नाही. तुमचा तो टाईम आणि मनी पण तुमचे वेस्ट होतील ॲक्च्युली. तर तो टाईम तुम्ही युटिलाइज करा प्रोजेक्ट बेस्ड लर्निंगसाठी आणि त्यानंतर तुम्ही इंटरव्ह्यू द्या ॲक्च्युली. आणि इम्पॉर्टंट हे सांगेल मी तुम्हाला, तर तुम्ही तयारी करतात तर स्टार्ट असं करा, तुम्ही डायरेक्ट फ्रंट एंडला जंप नका करू. पहिले बॅक एंड लॉजिक तुम्ही बिल्ड करा, लाईक कोर जावा, ॲडव्हान्स जावा, स्प्रिंग बूट, डेटा JPA, स्प्रिंग सिक्युरिटी, आर्किटेक्चर, मायक्रो सर्व्हिसेस, फ्रंट एंड. देन यू कॅन स्टार्ट विथ React JS. It followed by HTML5, JavaScript, CSS, Bootstrap, and definitely database SQL, NoSQL both. And tool-wise, you can learn like Apache Kafka, Docker, Kubernetes, and somehow you can get some knowledge in AWS Cloud as well. त्याचे पण आपण व्हिडिओ टाकलेत ॲक्च्युली आपल्या चॅनलवरती. आणि इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगेल, थोडं स्प्रिंग AI पण तुम्ही शिका. आपल्या चॅनलवरती पण आपण स्प्रिंग AIचे व्हिडिओ आणलेत ॲक्च्युली, तर तुम्हाला ते बेस्ट फॉलो करायचं आहे. तर आज फ्रेशर्सचं वास्तव आहे मार्केटमध्ये. बरेचसे फ्रेशर्स बोलतात की सर आम्हाला जॉबच भेटत नाही आहे. तर माझं म्हणणं हे, तुमची डिग्री झालं आहे, राईट, डिग्री सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे, तर तुम्हाला स्किल गॅपवरती वर्कआउट करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही अप्लाय करा ॲक्च्युली. जे काही कंपनी असेल पुण्यामध्ये, स्टार्टअप असेल, पण ज्या कंपनी तुम्ही अप्लाय करताय तर ॲटलीस्ट त्यांचे गुगल रिव्ह्यू तुम्ही चेक करा. ॲटलीस्ट त्या कंपनीचं क्लास 2 तुम्ही चेक करा आणि त्यानुसार तुम्ही कंपनीमध्ये पुढे मूव ऑन व्हा. आणि इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगेल, अशी कोणतीच कंपनी नाही जॉब्स तुमच्याकडे पैसे घेईल जी कंपनी स्टेबल आहे मार्केटमध्ये आहे. त्याच्यामुळं से नो डायरेक्टली अपफ्रंट. आणि जे काही कंपनी तुम्हाला सांगतील की आम्ही तुम्हाला ऑफर लेटर देतो आणि तुम्ही पैसे पाठवा, तर तुम्हाला काहीच नाही करत त्या कंपनीमध्ये. सिम्पल, यू कॅन डिक्लाइन इट. यू कॅन वर्क ऑन युअर स्किल सेट्स अँड अप्लाय फॉर
नेक्स्ट इंटरव्ह्यू. आणि अजून मला एक सांगायचं आहे ॲक्च्युली, जे कोणी एक्सपिरियन्स कॅन्डिडेट ॲक्च्युली मार्केटमध्ये आहे. आता रिसेंटली एक कॅन्डिडेट्सला मी गायडन्स करत होतो ॲक्च्युली. ही वर्क विथ इन्फोसिस फॉर 3 इयर्स. समहाऊ रिझन त्याचं ले ऑफ झालं ॲक्च्युली. आपण पाहिले मागे पण इन्फोसिसने ले ऑफ केलेलं ॲक्च्युली, त्यामुळे त्याचा पण ले ऑफ झाला. तर त्या कॅन्डिडेट्सनी ही स्कॅमस्टर एक कंपनी जॉईन केली. त्यांनी PF पण ॲड केला ॲक्च्युली. आता ती कंपनी बंद आहे. तर ह्या कॅन्डिडेटचं पूर्ण करिअर फेल गेले का? कारण पुढची कंपनी बॅकग्राऊंड चेकमध्ये ह्या PFचे डिटेल्स मागतात, कंपनी डॉक्युमेंट्स मागतात. तर इथे पूर्ण प्रॉब्लेम होऊन जातो ॲक्च्युली कॅन्डिडेट्सना. त्यामुळे जरी तुम्ही एक्सपिरियन्स असाल तर तुम्हाला हे सगळं चेक करायचं आहे ॲक्च्युली, आणि मगच तुम्हाला ती कंपनी जॉईन करायची आहे. कारण तो कॅन्डिडेट्स ॲटलीस्ट 45 लाख त्याचे वेस्ट केलेत. पण इम्पॉर्टंट हे म्हणजे PF एंट्री पण तो काढू शकत नाही ॲक्च्युली, राईट? येस, कारण PF एंट्री ही गव्हर्नमेंटच्या पोर्टलला असते, राईट? तर माझं हेच म्हणणं आहे ॲक्च्युली, जर तुम्ही वर्किंग प्रोफेशनल असाल आणि तुम्हाला प्रॉपर गायडन्स पाहिजे तर नक्कीच आपल्या फुलस्टॅक जावा डेव्हलपर प्लॅटफॉर्मवरती मी वर्किंग प्रोफेशनलला आहे त्या एक्सपिरियन्सवरती वर्कआउट करून देईल. जर तुमचं इन्फोसिसमध्ये 3 वर्ष एक्सपिरियन्स असेल, तुम्ही TCSमध्ये काम केलं आहे, कॅप्समध्ये काम केलं आहे, किंवा LTI मायक्रोमध्ये काम केलं आहे, किंवा मास्टर कार्डमध्ये काम केलं आहे आणि तुमचं ले ऑफ झालं आहे आणि तुमचा 3+ इयर एक्सपिरियन्स आहे, तुम्हाला कोणता फेक एक्सपिरियन्स लावायची गरज नाही. आहे तो एक्सपिरियन्स आपला वर्कआउट होईल. आणि तुमचा गॅप जरी असेल तरी पण पुढची कंपनी तुमचं वर्कआउट करेल. पण इम्पॉर्टंट हे की तुम्हाला स्किल पाहिजे ॲक्च्युली. त्यासाठी मी तुम्हाला गायडन्स करणार आहे फिनटेक, बँकिंग अँड रिटेल ई-कॉमर्स ॲप्लिकेशन, ज्यामध्ये तुम्हाला अपाचे काफका, डॉकर, क्युबरनेटिस, डिझाईन पॅटर्न्स, एव्हरीथिंग यू विल गेट द चान्स टू वर्क ऑन, राईट? आणि तेच प्रोजेक्ट तुम्हाला रिझ्यूममध्ये ॲड करायचे, जेणेकरून तुम्ही तुमचे इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता. आणि बरेचसे एक्सपिरियन्स जे कॅन्डिडेट्स असतात ॲक्च्युली, त्यांनी पायथन पेजमध्ये काम केलं असतं, जावामध्ये यायचं असतं. तर त्या केसमध्ये पण सांगेन मी तुम्हाला की तुम्हाला प्रॉपर लर्निंगशिवाय जायचं नाही आहे, कारण सक्सेसला शॉर्टकट नाही आहे. कारण बरेचसे स्कॅम्सटर काय करतात की तुम्ही एवढे अमाऊंट द्या, कन्सल्टन्सीवाले तेच बोलतात ॲक्च्युली, तुम्ही एवढे अमाऊंट आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला डायरेक्ट एंट्री देऊ. असं होत नाही, कारण तुम्हाला मेन म्हणजे काम करता आलं पाहिजे ॲक्च्युली. आणि आपल्या ह्या प्लॅटफॉर्मवरती जर तुम्ही वर्किंग प्रोफेशनल असाल, आम्ही फ्रेशर्सला ऑनबोर्ड करत नाही सध्या, कारण मार्केट पूर्णपणे डाऊन आहे. आपल्या प्लॅटफॉर्मवरती आपण ऑनबोर्ड करतो ओनली फॉर वर्किंग प्रोफेशनल्स. तर नक्कीच जर तुमचा 3 ते 4 वर्ष एक्सपिरियन्स असेल तर मी तुम्हाला स्वतः शिकवणार ॲक्च्युली पूर्णपणे फुल स्टॅक. आणि एकदा की तुमचं लर्निंग झालं की तुम्हाला फक्त एवढे बुक फॉलो करायचं आहे, कारण यामध्ये असे क्वेश्चन्स आहे ॲक्च्युली. तुम्हाला 10 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, आय वर्क विथ इन्फोसिस, ॲक्सेंचर, ट्रान्सयुनियन. तर ह्या 10 वर्ष एक्सपिरियन्सचे पूर्ण क्वेश्चन्स मी ॲड केले त्याच्यामध्ये, जेणेकरून विदिन 45 डेजमध्ये तुमचं करिअर रिस्टार्ट होईल ॲक्च्युली. आणि बुक पण आपल्या ऑफिसला अवेलेबल आहे, तुम्हाला फक्त बुक फॉलो करायचं आहे आणि प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग फॉलो करायचं आहे. हे जर तुम्ही तुमचा फर्स्ट इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता. आता मी तुम्हाला सांगेन, जे कोणी कॅन्डिडेट्स असेल की सर मार्केट तर डाऊन आहे आणि स्कॅमस्टर तर आम्हाला डायरेक्ट कॉल करतात ॲक्च्युली. हां, चांगलं कसं ओळखायचं तुम्हाला सांगेल मी. सगळ्यात आधी तुम्हाला हे चेक करायचं आहे ॲक्च्युली, जे कोणी स्कॅमस्टर असतील ते तुम्हाला इमिडिएट तुम्हाला स्वतःहून कॉल करतील, स्वतःहून तुम्हाला ते मेसेज करतील. आयदर टेलिग्राम असेल, व्हॉट्सअप ग्रुप असतील, तिथे तुमचे नंबर पण घेतात ते लोक ॲक्च्युली. आणि ते तुम्हाला मेसेज पाठवतात की आम्ही तुम्हाला फेक डॉक्युमेंट्स देऊ, गॅरंटेड जॉब्स आहेत, 100% प्लेसमेंट विदाऊट इंटरव्ह्यू, किंवा बॅकडोर एंट्रीज आहे, डायरेक्ट ऑफर आहे, किंवा हाय सॅलरी तुम्हाला प्रॉमिस करतील ॲक्च्युली, किंवा इमिडिएट जॉईनिंग. आणि त्यासाठी तुमच्याकडे लाखो रुपये मागतील ते ॲक्च्युली. तर तुम्हाला डायरेक्ट ठेवायचं आहे से टू नो. सी मेट्स एक लक्षात ठेवा तुम्ही, हा एक रेड फ्लॅग आहे की इंटरव्ह्यू न देता तुम्हाला डायरेक्ट जॉब कसा भेटेल. किंवा असे पण स्कॅमस्टर आहे तुमच्या आयुष्य कोणाला तरी इंटरव्ह्यू बसवतील आणि तुमचा इंटरव्ह्यू काढून पण देतील, तुमच्याकडून फीस पण घेतील. पण जर तुम्ही कंपनीमध्ये एंट्री केली, काम नाही केलं, तर कंपनी तुमचं लेड ऑफ करणार आहे, राईट? त्याच्यामुळे तुम्हाला हे आहे की टेक्निकल स्किल येणं गरजेचं आहे ॲक्च्युली. तर इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगेल, जे काही कंपनी तुम्हाला सांगतात की डायरेक्ट एंट्री किंवा तुम्हाला स्किलची गरज नाही आहे आणि तुम्ही पैसे भरा, तर तुम्ही सावध राहा. ह्या गोष्टींवर तुम्ही वर्कआउट करूच नका. डायरेक्टली डिक्लाइन करायचं आहे तुम्हाला ॲक्च्युली. कारण जर ते तुमच्याकडे पैसे मागतात, तुम्ही पैसे तुम्ही तेवढे पण डेफिनेटली की तुमची पण चूक आहे याच्यामध्ये, राईट? कारण विदाऊट स्किल सेट जॉब मार्केटमध्ये अवेलेबल नसतात ॲक्च्युली कधीच. आणि हे सांगेल मी तुम्हाला, बॅकडोर एंट्रीबद्दल मला एक सत्य सांगायचं आहे तुम्हाला. सी, बॅकडोर एंट्री करून जॉब मिळेल का, करिअर स्टेबल होईल का? तर माझा हा स्पष्ट सल्ला आहे तुम्हाला, से नो टू बॅकडोर एंट्री. लगेच तुम्ही अपोज करा. तुमचे कोणी फ्रेंड्स असतील त्यांना पण तुम्ही अपोज करा की बॅकडोर एंट्री कुणीच जायचं नाही ॲक्च्युली, ठीक आहे? तर हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आणि करिअर बिल्ड करण्यासाठी तुम्ही काय करशाल, किंवा जॉब बनवण्यासाठी तुम्ही काय करशाल, तर माझं हे म्हणणं आहे, तुम्हाला जर जावा फुल स्टॅकमध्ये करायचं आहे, स्टार्ट लर्निंग कोर जावा, देन ॲडव्हान्स जावा, स्प्रिंग बूट, राईट, मायक्रो सर्व्हिसेस, फ्रंट एंड रिॲक्सेस, डेटाबेस SQL, NoSQL बोथ. And then you can slowly learn tools as well. And all videos available on our platform. म्हणजे आपल्या प्लॅटफॉर्मवरती हे सगळे व्हिडिओ अवेलेबल आहे ॲक्च्युली. आता मी जाता ते तुम्हाला सांगेल, फ्रेशरसाठी माझा एक सल्ला आहे. हे पहा, जर तुम्ही कॉलेज स्टुडंट असाल तर तुम्ही इंटर्नशिप करा. इंटर्नशिप आपल्या प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल आहे. आणि कॉलेजमधूनच तुम्हाला जॉब लागला पाहिजे लास्ट इयरला, कारण कॉलेजमध्ये
प्लॅटफॉर्म असतो TPO, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर. जर तुम्हाला जॉब येते तर तुम्ही तिथे फी भरलेली 5 ते 7 लाखापर्यंत, राईट. तर तुम्ही त्यांना विचारणं गरजेचं आहे की आम्ही जर इथं कॉलेज करतो तर आम्हाला जॉब भेटलाच पाहिजे. कारण कॉलेज झाल्यावर जर तुम्हाला जॉब नाही भेटला तर तुमचे 2-3 वर्ष फेल होतात आणि स्कॅम्सला तुम्हाला फसू शकतात ॲक्च्युली. त्यामुळे कॉलेजमध्ये टाईम तुमच्याकडे भरपूर आहे. 4 इयर्स असतात इंजिनिअरिंगला. तो टाईम तुम्ही युटिलाइज करा आणि लास्ट इयरला असताना जॉब भेटला पाहिजे असं तुम्ही वर्कआउट करा. आणि जे कोणी पासआउट स्टुडंट असतील त्यांना पण मला एक सल्ला द्यायचा आहे ॲक्च्युली. जॉब मिळायला तुम्हाला टाईम लागेल. रिजेक्ट होतात नाही, तुमचं करिअर संपलेलं नाही आहे. तर इम्पॉर्टंट हे अजून पण टाईम तुमचा गेलेला नाही आहे. प्रत्येक इंटरव्ह्यू हा लर्निंग अपॉर्च्युनिटी आहे आणि कन्सिस्टन्सी ठेवा तुम्ही. कारण इम्पॉर्टंट काय, तुम्ही जर कन्सिस्टन्सी ठेवलं आणि जर तुम्ही शिकत राहिलं तर नक्कीच एक ना एक दिवस तुम्हाला कोणतं रेफर करेल किंवा तुम्ही स्वतः अपॉर्च्युनिटी सर्च करशाल आणि इझिली तुमचं करिअर स्टार्ट होऊन जाईल ॲक्च्युली. स्टार्टअप जरी असेल तरी चालेल, फक्त स्टार्टअप हे स्टेबल पाहिजे ॲक्च्युली आणि जर तुमचं करिअर बिल्ड झालं पाहिजे. तर माझं म्हणणं हेच आहे की सॅलरी कमी असेल तरी चालेल, पण तुमचं करिअर एंट्री होणं गरजेचं आहे आणि ते पण स्टेबल वेने. त्यानंतर पुढे तुम्ही MNCला अप्लाय करू शकता. आणि एक्सपिरियन्स लोकांसाठी माझा हा सल्ला असेल ॲक्च्युली, जर तुमचा 3+ इयर एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला कोणताच फेक एक्सपिरियन्स लावायची गरज नाही. आज पण मार्केटमध्ये 3+ किंवा 4+ एक्सपिरियन्सला ओपनिंग चालू आहेत ॲक्च्युली. तर नक्कीच फुल स्टॅक जावा डेव्हलपर प्लॅटफॉर्मवरती जर तुमचं लेड ऑफ झालं असेल तर तुम्ही आपल्या ऑफिसला व्हिजिट करू शकता. मी स्वतः तुम्हाला गायडन्स करणार आहे, जेणेकरून तुम्हाला 13-15 लाखाची सॅलरी इझिली भेटू शकते. त्याच्यापेक्षा जास्त सॅलरी भेटते, पण मी तुम्हाला कमीत कमी सांगितलं ॲक्च्युली. कारण फुल स्टॅक आज पण डिमांडिंग आहे. फक्त इम्पॉर्टंट काय, प्रोजेक्ट्स जे आपल्याला लावायचे रिझ्यूममध्ये ते फिनटेक बँकिंग पाहिजे, रिटेल कॉमर्स ॲप्लिकेशन पाहिजे आणि टेक स्टॅक एकदम हाय डिमांडिंग पाहिजे. जसं स्प्रिंग बूट, मायक्रो सर्व्हिसेस, रिॲक्ट जेस, आमचे कापका, डॉकर, क्युबरनेटिस, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या रिझ्यूममध्ये मेन्शन असणं गरजेचं आहे ॲक्च्युली. त्यामुळे जे कोणी एक्सपिरियन्स लोक असतील ॲक्च्युली, नक्कीच तुम्हाला आपल्या प्लॅटफॉर्मवरती स्प्रिंग AI पण शिकायला भेटेल. आणि एकदा की तुमचं स्किल अपग्रेड झालं की डेफिनेटली तुमचं प्रोफेशनल करिअर रिस्टार्ट होईल. आणि आमच्याकडे येतात कॅन्डिडेट्स विदिन 45 डेजमध्ये त्यांचं करिअर रिस्टार्ट होऊन जातं ॲक्च्युली. ठीक आहे. तर ॲट द एंड मला हे सांगायचं तुम्हाला कन्क्लुजन की आज पण पुण्यामध्ये जॉब्स अवेलेबल आहेत. ते आपल्याला चांगल्यापणे वर्कआउट करायचे आहेत ॲक्च्युली. अँड डेफिनेटली IT इंडस्ट्री नक्कीच चांगलं आहे ॲक्च्युली. तर त्यासाठी आपल्याला स्वतःवरती वर्कआउट करायचं आहे, स्वतः प्रोडक्ट बिल्डअप करायचे आहेत अँड देन यू कॅन अप्लाय फॉर MNC जॉब. आणि सक्सेसला हा शॉर्टकट नाही आहे, ते तुम्हाला हार्डवर्क म्हणजे मेहनत तुम्हाला करणं गरजेचं आहे ॲक्च्युली. आणि नक्कीच जे कोणी फ्रेशर्स असतील थोडं सावध, जेणेकरून जे काही स्कॅम्स्टर असेल तर तुम्हाला कुठे पैसे भरायची गरज नाही आहे. तुम्ही स्वतःसाठी टाईम द्या, तुम्ही लर्निंग करा, तुम्ही इफर्ट्स पुट करा थोडे. जे काही तुमचे प्रोडक्ट्स असेल ते तुम्ही फिनिश करा, ते तुम्ही तुमच्या रिझ्यूममध्ये ॲड करा. गिटहबवरती तुम्ही वर्कआउट करा, पोर्टफोलिओ तुमचा तयार करा ॲक्च्युली. आणि त्यानंतर तुम्ही अप्लाय करू शकता कंपन्यांसाठी. आणि जे कोणी एक्सपिरियन्स पर्सन असतील, एक्सपिरियन्स किंवा वर्किंग प्रोफेशनल्स, जर तुमचं लेड ऑफ झालं असेल तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. जर तुमचं 3+ इयर ऑफ एक्सपिरियन्स असेल तुम्ही नक्कीच आमच्या ऑफिसला व्हिजिट द्या. नक्कीच मी स्वतः तुम्हाला प्रॉपर गायडन्स करेल आणि तुमचं करिअर इझिली आपण स्टार्ट करून देऊ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांना पण सांगा सबस्क्राईब करायला, जेणेकरून त्यांना बाकीचे पण आपले जे काही व्हिडिओज टेक्निकल ते पण त्यांना पाहायला भेटतील. तर मेट्स, बाय युअर मीटिंग, दोज हू आर वर्किंग प्रोफेशनल, you can join us and start your career in full stack Java development.